नमस्कार, गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। महानगर गॅस कंपनीचा बेजबाबदारपणा पडला असता महागात। पेण शहरात गेली 4 वर्ष महानगर गॅस पाईपलाईन मन मानेल तशी फिरवली जात आहे। सुरक्षतेच्या दृष्टीने कोणताही विचार न करता पाईपलाईन टाकली जात आहे। महानगर गॅस पाईपलाईनवर कोणाचाच वचक नसल्याने मोठ्या प्रमाणात नियमात पाईपलाईन टाकली जात नाही। 1 मीटर खोलीने पाईपलाईन टाकण्याचे गरजेचे असल्याने देखील काही ठिकाणी 1 फूट आत देखील पाईपलाईन टाकली गेलेली नाही। तर खोदाईच्या बाबतीत न बोलणेच चांगले। आज दुपारी 1च्या सुमारास पाम बीच मार्गावर आरसी इलेक्ट्रॉनिक्सच्या शेजारी नगरपालिकेचे गटाराचे काम सुरू असताना वरच्यावर टाकलेल्या महानगर गॅस पाईपलाईनला जेसीबी बकेटचा दात लागला, त्यामुळे आग लागली। नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या समयसूचकतेमुळे आग आटोक्यात आली, अन्यथा बाका प्रसंग निर्माण झाला असता। पेण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना ही बाब समजली असता मुख्याधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले, तर पोलीस कर्मचारी सुद्धा तातडीने घटनास्थळी पोहोचले। आता महानगर गॅस पाईपलाईन बंद केली असून येत्या मंगळवारी महानगर गॅस प्रशासनाची बैठक मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी पेण नगरपालिकेच्या दालनात लावली आहे। जर कुणाच्या समस्या असतील तर त्यांनी मंगळवारी हजर राहावे। ते पाम बीच रोडला नगरपालिकेचं ट्रेंच मारण्याचं काम सुरू असताना पावसाचं एक्सेस पाणी जाण्यासाठी नगरपालिकेने संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना ट्रेंच मारण्याचं काम सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे इंजिनियरनी कुठून मारायचं त्याप्रमाणे सूचना दिलेल्या होत्या। रस्त्याच्या बाजूला पाईपलाईन महानगर गॅसची इथूनच पाईपलाईन गेलेली आहे। सदरचं काम चालू असताना ह्या ठिकाणी जेसीबीचं थोडासा टच होऊन पाईप थोडा लिकेज होऊन त्यातून एक छोटा इन्सिडंट गॅस जाण्याचा आणि थोडीशी आग लागण्याचा एक इन्सिडेंट इथे घडला। ताबडतोब नगरपालिकेचं फायर ऑफिसर, फायरचे कर्मचारी, त्याचप्रमाणे महानगर गॅसचेही टेक्निकल स्टाफ या ठिकाणी येऊन त्यांनी आवश्यक ते वॉल तातडीने बंद केले। नगरपालिकेच्या फायर गाडीने फोम वगैरे बाकीचे प्रोसेस करून ही आग तातडीने विझवलेली आहे। याच्यामध्ये कुठलंही वित्तीय किंवा मनुष्याला नुकसान होईल अशी कोणतीही घटना घडली नाही। याबाबतचं येत्या 2 दिवसात महानगर गॅसच्या टेक्निकल टीम्सला बोलावून त्याचप्रमाणे आपले इंजिनियर यांच्याशी एकत्र सविस्तर चर्चा करून असा इन्सिडेंट भविष्यात घडणार नाही किंवा घडू नये याबाबत आवश्यक ती सर्व काळजी नगरपालिका आणि महानगर गॅस हे आम्ही संयुक्तपणे घेऊ आणि असा प्रकार भविष्यात घडणार नाही याची निश्चितपणे यापुढे काळजी घेऊ। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।